अंबरनाथमध्ये पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेला तरुण ओम खोरे याचा मृत्यू झाल्यानंतर तीव्र आणि संतप्त पडसाद उमटले आहेत. पालेगाव परिसरात भाजपा नगरसेविका पूनम पाटील यांच्या कार्यालयाची जमावाने तोडफोड केली असून यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यालाही घेराव घालत सर्व आरोपींना अटक न केल्यास ओम खोरेचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणण्याचा इशारा पालेगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे. ओम खोरे याला 23 जून रोजी संदीप गवळी, रवी परमार, नयन मडवी, सचिन पाटील आणि राज देसेकर यांनी जीवघेणा हल्ला करत मारहाण केली होती. यानंतर केएम रुग्णालयात उपचार घेत असताना 1 जुलै रोजी सायंकाळी ओम खोरेचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच संतप्त जमावाने पालेगाव परिसरातील भाजपा नगरसेविका पूनम पाटील यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ओम याला मारहाण करणारे आरोपी पाटील यांच्याशी संबंधित असल्याचा जमावाचा आरोप होता. या घटनेनंतर भाजपा गटनेते अभिजित करंजुले, नगरसेवक विश्वजित करंजुले, पवन वाळेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी नगरसेविका पूनम पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली असून या प्रकरणाची आमचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 11:30च्या दरम्यान आम्ही घरात असताना आवाज यायला लागला. तर बघायला गेलो तर आवाज कसला येतो म्हणून बघण्यासाठी गेलो तर आवाज 60-70 पोरं एवढी आली होती. त्यांनी दगडफेक, हत्यारं यांनी डायरेक्ट म्हणजे तोडफोड करायला लागली. काचा फोडल्या, ऑफिस फोडला. माझं एवढंच म्हणणं आहे, हा माझा पर्सनल ऑफिस नाही, हा बीजेपी कार्यालय आहे. हे असताना पण त्यांनी तोडफोड एवढी का केली? आणि या प्रकरणामध्ये आमचा काही रोल नसताना त्यांनी आमच्यावर याचा हल्ला करण्याचं कारण काय? ही सगळे अज्ञात पोरं आहेत, ही माझ्या परिचयाचे नाहीत. पण आणि जेव्हा ते हल्ला होत होता, ही लोक दगड वगैरे मारत होती. माझे मोठे धीर रवी पाटील हे पळत पळत बंगल्यात गेले. बंगल्यात गेल्यानंतर त्यांच्या मागे पण त्यांनी दगड फेकले वगैरे, मारले म्हणजे विटा फेकल्या. आज जर त्यांचं जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्यांच्या जिम्मेदारी कोणी घेतली असती? माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे की बीजेपी कार्यालयात असताना सुद्धा त्यांनी आमच्या ऑफिसवर तोडफोड केली. माननीय मुख्यमंत्री साहेब यांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. यानंतर जमावाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलिसांना आम्ही 7 आरोपींची नावं दिली होती. मात्र त्यापैकी ओमचा मृत्यू होण्यापूर्वी फक्त 2 आरोपींना अटक करण्यात आली आणि उर्वरित 3 आरोपींना ओमचा मृत्यू झाल्यानंतर अटक करण्यात आली. यातील उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा उद्या ओमचा मृतदेह रुग्णालयातून थेट पोलीस ठाण्यात आणू असा इशारा यावेळी पालेगावच्या ग्रामस्थांनी दिला. यावेळी विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीसीपी सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे यांच्यासह उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. साधारणतः 23 तारखेला त्या मुलाला रात्री मारहाण झाली होती. त्याच्यानंतर त्याला केम हॉस्पिटलमध्ये दाखल केला. 24 तारखेला त्या आरोपींवरती गुन्हा दाखल केला. परंतु आतापर्यंत 5-7 दिवस झाले त्या आरोपींना अटक केलेली नव्हते. म्हणून थोडासा गावच्या लोकांचा आणि त्याच्या कुटुंबाचा राग होता, तो आपल्याला पाहायला मिळाला. परंतु काल पोलिसांनी तत्परतेने 2 आरोपींना ताब्यात घेतले आणि आज त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांची एकच मागणी आहे की बाबा या मुलाला मारहाण करण्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपींच्यावरती तुम्ही 302चा गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा. नाहीतर आम्ही सगळेजण त्या मुलाची बॉडी जी आहे ती पोलीस स्टेशनला आम्ही घेऊन येऊ आणि जोपर्यंत त्यांना अटक करत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही त्या बॉडीचा अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ही लोकांची, ग्रामस्थांची मागणी आहे. पालेगावामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही, पालेगावात कुठल्याही प्रकारचं कोणाचं भांडण नाही. गावामध्ये शांती ही कायम ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. परंतु या एका कुटुंबाने म्हणजे काही क्षुल्लक कारण असेल तर त्या क्षुल्लक कारणावरून त्या मुलाला बेदम मारहाण करून आणि त्या मुलाला मृत्यू होईपर्यंत आज त्याला त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि म्हणून संपूर्ण गावचा जो आहे, जो आपण बघितलेला जो क्षोभ आहे, प्रक्षोभ, तर हा कुठंतरी मात्र त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून त्याकरता मी पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि पोलिसांना तशी विनंती केलेली आहे की आपण याबाबत योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला एक अपेक्षा आहे. दरम्यान या सगळ्यानंतर डीसीपी सचिन गोरे यांनी या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच आणखी संशयित आरोपींनाही लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या 7-8 दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये
जीवमारणाचा प्रयत्न या सेक्शनखाली आम्ही गुन्हा दाखल केला होता. त्यामधील जो जखमी आहे त्याचा आज रोजी मृत्यू झाल्यानंतर तसं सेक्शन आम्ही त्यामध्ये त्याची वाढ केलेली आहे. 2 प्रमुख आरोपी जे आहेत त्यांना आपण अटक केली होती आणि इतर 3 आरोपी जे आहेत त्यांचं लोकेशन आम्हाला मिळत नसल्याने ते अरेस्ट करणं बाकी होतं. आज रोजी आम्ही 5ही आरोपींना अटक केलेली आहे. या संदर्भाने पोलीस स्टेशनला माहिती घेण्यासाठी संबंधित जे गावकरी ते आले होते आणि त्यामध्ये संबंधित ज्या ऑफिसला त्यांनी दगड मारलेला आहे त्या दगड मारण्याच्या अनुषंगाने आपण अधिक खात्री केल्यानंतर त्यांनी 1-2 दगड तिथे येताना मारल्याचं निष्पन्न होत आहे. यात शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते या घटनेचा अधिकचा तपास जे आहे ते करत आहेत. या सगळ्या प्रकरणात ग्रामस्थांनी मागणी केलेल्या संशयितांची नावं गुन्ह्यात आरोपी म्हणून समाविष्ट केली जातात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.